ताराट होऊन त्या हळदीच्या गाण्यात नाचतो. त्यांना म्हटलं काय तुम्ही यार ते गाणं केलं सुपरहिट आणि त्यात आम्ही नाही आहे म्हणजे काय याला काय अर्थ नाही. अरे भाई दिन निकल रहा है, अरे भाई इथपर्यंत ते आम्ही. आणि प्रेमवारी हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि या सिनेमाबद्दलचं एक विशेष म्हणजे या सिनेमात भारत गणेशपुरे यांची धमाल भूमिका तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा एक छान डान्स नंबरसुद्धा या सिनेमात आहे. काय नेमकी सगळी गंमत जाणून घ्या. स्वतः भारत गणेशपुरे माझ्यासोबत. सर खूप स्वागत तुमचं राजश्री मराठी. राजश्री मराठीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि ह्या नवीन वर्षात मी प्रेमवारी नावाचा चित्रपट सर्व रसिकांसाठी हा घेऊन आलेलो आहे. राजेंद्र गायकवाड दिग्दर्शित, लिखित आणि निर्मित हा प्रेमवारी चित्रपट आहे. याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या गोष्टींसाठी मला चित्रपट करावासा वाटला. त्यात एक तर जी माझ्याकडे आतापर्यंत सगळे कॉमेडी भूमिका येतात तशातली ही कॉमेडी भूमिका नाही आहे. अत्यंत सिरियस आणि गरीब दिनहीन असलेला हा माणूस आहे. आणि एका मोमेंटला तो मालकाच्या घरच्या लग्नात जाऊन ताराट होऊन त्या हळदीच्या गाण्यात नाचतो. त्यामुळे माझा डान्स पण आहे ह्या चित्रपटात. जेव्हा राजेंद्र गायकवाड माझ्याकडे आलेत त्या चित्रपट घेऊन तेव्हा मी त्यांना नाही म्हणण्याचा खूप प्रयत्न करत होतो की तुम्ही जे कॅरेक्टर सांगताय त्या कॅरेक्टरमध्ये साधारण मी तर काही कुठं बसत नाही आहे, म्हणजे गरीब नाही किंवा हे नाही किंवा असं म्हणजे दिसत नाही. पण ते म्हणलं तुम्हीच करा. शेवटी मला पण बरं वाटलं की म्हटलं त्याला काहीतरी आपल्याला वेगळं करता येईल म्हणून थोडं वजन कमी करण्याचा प्रयत्न केला. थोडं झालं पण ते कमी, आता जरा पहिल्यापेक्षा तसंच आहे. पण त्या चित्रपटानिमित्त ते झालं होतं कमी. तो आता एक वेगळा रोल करण्याचा अनुभव ह्या निमित्तानं आला. त्यामुळे मी खुश आहे. आणि आता फेब्रुवारी महिन्यात हा म्हणजे 8 फेब्रुवारीला हा चित्रपट सगळ्यांसाठी प्रदर्शित होणार आहे. तेव्हा तुम्ही पण बघून तुम्हाला पण मजा वाटेल. ॲक्च्युली म्हणजे आता गाणं बघितलं तेव्हा एक मस्त धमाल डान्स करताना तुम्ही दिसत आहात. तुमच्याकडनं कॉमेडी ऐकताना प्रेक्षकांनी बघितलं, आता प्रेक्षक तुम्हाला मस्त डान्स करताना बघणार आहेत. एक स्वतः एक अभिनेता म्हणून हे सगळं तुम्ही किती एन्जॉय केलं आहे? नाही, ॲक्च्युली खरं तर मला काय झालं की माझा जो रोल होता, मला डान्सबद्दल माहिती नव्हतं. माझा जो रोल होता म्हणजे एकंदरीत चित्रपटात त्याच्या वाटेला असा डान्स बिन्स येणारच नाही असं मी ठरवलं होतं. तर निर्माते म्हणले, तर मी म्हणलं त्यांना म्हटलं काय तुम्ही यार ते गाणं केलं सुपरहिट आणि त्यात आम्ही नाही आहे म्हणजे काय याला काय अर्थ नाही. तर म्हणलं नाही सर तुम्ही आहेत त्या गाण्यात. तर मी म्हटलं मी कसं असणार आहे मालकाच्या घरी वगैरे असं मी लॉजिकली आपलं. तर मला लॉजिकली नाही, तुम्ही पहिले तराट होता आणि मग डान्स करता. शेवटी मी तो इतका एन्जॉय केला डान्स. म्हणजे आम्ही रात्री 9 वाजतापासून त्याचं शूटिंग सुरू केलं आहे. तर पहाटे अगदी अरे भाई दिन निकल रहा है, अरे भाई इथपर्यंत ते आम्ही आणि अविरत नाचत होतो मात्र. पण नंतर मला खरं तर सकाळी दुसऱ्या दिवशी माझं शूटिंग पॅकअप होतं. दुसऱ्या दिवशी मला मुंबईला जायचं होतं. पण नंतर मला काही सुधारलं नाही. मी जेव्हा हॉटेलवर गेलो तर झोपलो. तर 3 वाजता उठलो. 3 वाजता उठून ड्रायव्हरला म्हटलं काढ गाडी आणि मग सगळे फोनाफानी करत होते सगळे. पण मी ते खूप मनापासून एन्जॉय केलं ते गाणं हे करताना. सिनेमाचं नावच इतकं हटके प्रेमवारी आणि तुम्ही सांगितलं किती एन्जॉय केला. या सिनेमात काम करण्याचा तो ओव्हरऑल अनुभव कसा होता? नाही, खरं थोडा मी संभ्रमी होत होतो पहिल्यांदा की जनरली आपल्याकडे येतात ना की सर मला ओळखलं का, मी याला असिस्टंट होतो, याला असिस्टंट होतो, आता मी चित्रपट करतो आहे वगैरे. पण ह्यांच्या बाबतीत असं काहीच नव्हतं की यांनी काहीच कुठं केलेलं नाही. तेव्हा मी जरा संभ्रमित होतो की म्हटलं हा माणूस कसं होतं की एखादी स्टोरी लिहिणे, एखादी स्टोरी सुचणे हे गोष्ट वेगळी आहे, बट ती पिक्चराईज करणे हे जरा थोडंसं स्किलचं काम आहे. तर मी म्हटलं हे होईल की नाही होईल. पण जेव्हा मी पहिल्या दिवशीचं शूटिंग बघितलं तर म्हटलं अरे इट्स ओके. म्हणजे याचे कन्सेप्ट या माणसाच्या क्लिअर आहेत. त्यांनी सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होत्या. आणि कुठेही बाबा जसं बरेचदा असं होतं की नवीन माणसासोबत काम करताना असं होतं की 2 दिवसाचं काम असेल तर त्याला डेफिनेट 3 दिवस लागतात. पण असं न होता वेळेत सगळ्या गोष्टी वेळेत आणि सगळे सीन वेळेत ठरले. एकदा पाऊस आला त्याच्यामुळे त्याला दिग्दर्शक किंवा कोणी काहीच नाही करू शकत. पण सगळ्या गोष्टी वेळेत झाल्या. खूप बरं वाटलं. अगदी म्हणजे खरंच तुमची कॉमेडी तर आम्ही बघत असतो. आता काय नेमकं सिनेमात बघायला मिळणार याबद्दलची एक्साइटमेंट खरंच खूप वाढली आहे. पण थँक्यू सो मच अँड विश यू व्हेरी ऑल द बेस्ट या सिनेमासाठी. थँक्यू सो मच सर. थँक्यू.